हॅलो माय डिअर फ्रेंड्स, हाऊ आर यू? वेलकम टू युअर यूट्यूब चॅनल. चला तर आज आपल्याला पर्सनल प्रोनाऊन विषयी शिकायचं आहे. व्हॉट इज पर्सनल प्रोनाऊन? प्रोनाऊन म्हणजे काय हे आपण आधी शिकलेलं आहे. प्रोनाऊन म्हणजेच नामाऐवजी वापरले जाणाऱ्या शब्दाला आपण प्रोनाऊन म्हणतो. तर व्हॉट इज पर्सनल प्रोनाऊन? द पर्सनल प्रोनाऊन स्टँड फॉर 3 पर्सन, द फर्स्ट पर्सन, द सेकंड पर्सन अँड द थर्ड पर्सन. द फर्स्ट पर्सन जे आहे, व्हॉट इज फर्स्ट पर्सन? द फर्स्ट पर्सन म्हणजेच मराठीमध्ये आपल्याला स्वतःविषयी जेव्हा उल्लेख करत असताना आपण फर्स्ट पर्सन काय म्हणतो? स्वतःविषयी जेव्हा उल्लेख करत असताना आपण फर्स्ट पर्सन म्हणतो की मी, आम्ही, आम्हाला, माझे, आमचा, माझा, मला. तेच फर्स्ट पर्सन. इंग्लिशमध्ये आपण त्याला म्हणायचं आहे आय, वी, आज, माइन, आवर्स, माय, मी. दिस इज फर्स्ट पर्सन. म्हणजे स्वतःविषयी आपण जेव्हा उल्लेख करत असतो. सेकंड पर्सन काय आहे? सेकंड पर्सन जे आहे, ज्याच्याशी आपल्याला बोलायचे आहे, त्याच्याविषयी आपण उल्लेख करत असताना आपण प्रोनाऊन वापरतो. जे जसं की तुम्ही, तुमचं, तुम्हाला असं. तर त्यालाच आपल्याला इंग्लिशमध्ये म्हणायचं यू, युअर्स. एक्झाम्पल, यू, युअर्स. अँड द थर्ड पर्सन काय आहे? थर्ड पर्सन जे आहे, ज्याच्याशी आपल्याला बोलायचं आहे, त्या व्यक्ती किंवा त्या वस्तू ह्यांचा उल्लेख करत असताना आपल्याला मराठीमध्ये आपण काय वापरतो? तर आपण वापरतो की तो, ती, त्यांचा, ते, तिचा, ते, त्यांचा. हो की नाही? तेच पण इंग्लिशमध्ये आपल्याला कसं म्हणायचं? ही. एक्झाम्पल, ही, शी, इट, हिम, हर, इट्स, दे, देम, देर. आहे की नाही? तर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.